नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस के कुटेकर, अर्थशास्त्र विभाग केटीएच महाविद्यालय नाशिक. आपल्या सर्वांचे केटीएच महाविद्यालयाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपला विषय बँकिंग व वित्त 3 अर्थातच भारतातील बँकविषयक कायदे आणि व्यवहार या विषयाच्या आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बँक एकत्रीकरण किंवा विलिनीकरण याच्याबद्दल बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये असणाऱ्या तरतुदी अभ्यासल्या. आज आपण याच कायद्याच्या अर्थातच बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये सहकारी बँक व्यवसायांना किंवा सहकारी बँकांना लागू असणारा कायदा किंवा लागू असणाऱ्या तरतुदी अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या की आपण आतापर्यंत व्यापारी बँक व्यवसाय, मग तो खाजगी व्यापारी बँक व्यवसाय व सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँक व्यवसाय याच्याबद्दल असणाऱ्या बँकिंग नियमन कायद्यातील विविध तरतुदी अभ्यासल्या. आज आपण आपला तिसरा किंवा महत्त्वाचा बँक व्यवसायाचा घटक किंवा बँक व्यवसायाचा प्रकार तो म्हणजे सहकारी बँक आणि ह्या सहकारी बँकांना लागू असणारा बँकिंग नियमन कायदा किंवा सहकारी संस्थांबद्दल बँकिंग नियमन कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये पास झाला व लागू करण्यात आला. मात्र तेव्हा म्हणजेच 1949 साली जो बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला होता त्यामध्ये सहकारी बँक व्यवसायांना विविध तरतुदी किंवा सहकारी बँक व्यवसाय त्याच्यामध्ये अंतर्भूत नव्हता. तर बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये 1965 मध्ये दुरुस्ती होऊन हा कायदा सहकारी बँकांना लागू असणारा बँक व्यवसाय नियमन कायदा म्हणून ओळखण्यात येऊ लागला. तर बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 हा कायदा सन 1965च्या दुरुस्तीने बँक व्यवसाय अधिनियम सहकारी संस्थांना लागू करणे या नावाने आपल्या संसदेमध्ये पास झाला व तो 1 मार्च 1966 पासून अंमलात आला. म्हणून सन 1965चा संपूर्ण कायदा हा बँक व्यवसाय अधिनियम किंवा बँक व्यवसाय नियमन कायदा 1949च्या भाग 5 मध्ये कलम 56 मध्ये समाविष्ट करण्यात आला. याचं अजून थोडं स्पष्टीकरण मी देतो की बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये सहकार बँक व्यवसायाचा अंतर्भाव नसल्यामुळे 1965 मध्ये या कायद्यात दुरुस्ती झाली व ही दुरुस्ती बँक व्यवसाय अधिनियम सहकारी संस्थांना लागू करणे या नावाने आपल्या संसदेमध्ये पास करण्यात आली व त्या दुरुस्ती किंवा ती अंमलबजावणी 1 मार्च 1966 पासून अंमलात आली. मात्र ही जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती आपल्या पारंपरिक किंवा जुना जो कायदा होता तो म्हणजे बँक व्यवसाय अधिनियम 1949 यामध्ये समाविष्ट झाली आणि ती बँक व्यवसाय अधिनियम कायदा 1949च्या भाग 5 मध्ये कलम 56 मध्ये ही दुरुस्ती किंवा या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आणि तेव्हापासून सहकार बँक व्यवसाय या अधिनियमाचा एक भाग बनला. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. तर याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी या अंतर्भाग होत्या किंवा सहकार बँक व्यवसाय म्हणजे काय याच्याबद्दलच्या विविध तरतुदी आता आपण अभ्यासू. आता त्याच्यामध्ये सहकारी संस्थांना लागू होणारा कायदा 1965 नुसार सहकार बँक म्हणजे काय किंवा सहकारी बँका कोणकोणत्या असतील ते या कायद्याने स्पष्ट केलेले आहे. तर त्यामध्ये या कायद्याने म्हणजेच सहकारी संस्थांना लागू होणारा कायदा 1965 ने या कायद्याने सहकारी बँक या बँकांमध्ये राज्य सहकारी बँक, विद्यार्थ्यांना आपण मागच्या वर्षी अभ्यासलं आहे की प्रत्येक राज्याला एक राज्य सहकारी बँक असते आणि तिला सर्वोच्च किंवा शिखर बँक असं म्हटलं जातं. आणि मग त्या बँकांमध्ये म्हणजे सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँक, प्रत्येक जिल्ह्याला असणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी बँक यांचा समावेश असेल असं हा कायदा स्पष्ट करतो. म्हणजे सहकारी बँकेमध्ये कोणकोणत्या बँका समावेश होतो तर राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी बँक यांचा समावेश या सहकारी बँकांमध्ये होतो हे लक्षात ठेवा. नंतर सहकारी पतसंस्था कोणती असेल किंवा सहकारी पतसंस्थांमध्ये कोणत्या संस्थांचा समावेश होतो हेही या कायद्याने स्पष्ट केलेले आहे. त्यामध्ये आपल्या सदस्यांना म्हणजे जे सहकार पतसंस्थेचे जे सदस्य असतात त्या सदस्यांना वित्त सहाय्य पुरवणे या प्राथमिक उद्देशाने ज्या संस्थांची स्थापना झालेली असते
त्याला प्राथमिक सहकारी संस्था असं म्हटलं जातं किंवा त्यांचा समावेश प्राथमिक सहकारी पतसंस्था मध्ये असेल. नंतर संचालक म्हणजे कोण, तर या संस्थांच्या म्हणजे सहकारी बँकांच्या व्यवस्थापनात सहभागी होणाऱ्या कोणत्याही समितीच्या अथवा गटांचा सदस्यांचा समावेश या संचालक मंडळात होईल किंवा होत असतो. संचालक म्हणजे कोण, तर या सहकारी बँकांच्या व्यवस्थापनात सहभागी होणारे जे गट आहे, ज्या समित्या आहे, त्या समित्यांचे सदस्य किंवा गट हे सदस्य जे आहे ते संचालक असतील, हे हा कायदा सांगतो. त्याच्यानंतरची अजून एक तरतूद आहे ती म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था या संस्थांमधून किंवा या सहकारी बँक व्यवसायामधून वगळलेले आहे, हे विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा. नंतर आता आपण जसं व्यापारी बँकांच्या रोख राखीव निधी व भांडवल याच्याबद्दलच्या तरतुदी अभ्यासल्या होत्या, त्याचप्रमाणे या सहकारी संस्थांच्या कोणकोणते राखीव भांडवल व तरतुदी याबद्दलच्या विविध ज्या तरतुदी आहे त्या आता आपण बघू. तर म्हणजे सहकारी संस्थांचे भांडवल व राखीव निधी याच्याबद्दलच्या तरतुदी, अर्थातच बँकिंग नियमन कायदा 1949च्या दुरुस्तीने म्हणजे 1965 साली झालेली दुरुस्ती, त्याच्यामध्ये जी भांडवल व राखीव निधी याच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहे. पहिली तरतूद आहे ती म्हणजे या संस्थांचे म्हणजे सहकारी बँक व्यवसायाचे किमान 1 लाख रुपये वसूल भांडवल व राखीव निधी आवश्यक असेल. म्हणजे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की जसं व्यापारी बँकांना रोख राखीव निधी व भांडवल आवश्यक आहे, त्याचप्रमाणे या सहकारी बँकांना पण 1 लाख रुपये वसूल भांडवल आवश्यक आहे, तसंच राखीव निधी सुद्धा आवश्यक आहे. तर दुसरी एक तरतूद आहे ती म्हणजे राज्य सहकारी बँक आणि अनुसूचित बँक म्हणून मान्यता मिळालेली सहकारी बँक वगळता अन्य प्रत्येक सहकारी बँकेला आपल्या एकूण ठेवींच्या किमान 3% एवढी रोख रक्कम स्वतःजवळ अथवा राज्य सहकारी बँक किंवा रिझर्व्ह बँकेमध्ये चालू खात्यावर ठेवावी लागेल. याचं अजून थोडं सविस्तर स्पष्टीकरण मी देतो की आपल्याला माहिती आहे की अनुसूचित बँका म्हणजे काय. तर अनुसूचित बँका म्हणजे ज्या बँकांचा समावेश भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये केला जातो, त्या बँकांना अनुसूचित बँका असं म्हणतात. मग आपल्याला माहिती आहे सर्व व्यापारी बँका, मग त्या खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असो किंवा विदेशी असो, तर आणि राज्य सहकारी बँक या सर्व बँका अनुसूचित बँका आहे. आणि म्हणून सर्व अनुसूचित बँकांना आपल्या जो एकूण निधीचा किंवा एकूण ठेवीपैकी रोख राखीव निधी किंवा CRR किंवा एकूण रोख राखीव निधी हा रिझर्व्ह बँकेतच ठेवणे बंधनकारक आहे, हे आपल्याला माहिती आहे. मात्र इथं सहकारी बँकांच्या बद्दल वेगळी तरतूद आपल्याला आढळते या कायद्यामध्ये, ती म्हणजे या सहकारी बँकांनी आपल्या एकूण ठेवींचे प्रकार आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी व आवर्ती ठेवी. या एकूण 4ही प्रकारच्या ठेवींपैकी जो एवढ्या रकमेच्या ठेवी आपल्याकडे म्हणजे त्या सहकारी बँकेकडे जमा होतील, त्यापैकी 3% एवढी रोख रक्कम स्वतःजवळ अथवा राज्य सहकारी बँक किंवा रिझर्व्ह बँकेमध्ये चालू खात्यावर ठेवावी लागेल. इथं बघा, अनुसूचित बँकांनी आपला रोख राखीव निधी हा रिझर्व्ह बँकेकडेच ठेवणे बंधनकारक असते, मात्र सहकारी बँकांना तो नियम लागू नाही. सहकारी बँका ह्या स्वतःजवळ रोख राखीव निधी ठेवू शकतात किंवा राज्य सहकारी बँक असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल, यांच्यामध्ये जे चालू खातं असतं त्या सहकारी बँकांचं त्याच्यामध्ये ठेवला तरी चालेल. आता पुढची तरतूद आहे ती म्हणजे प्राथमिक सहकारी बँका याच्यामधून वगळल्या आहे. आपण मागेच बघितलं तर प्राथमिक सहकारी बँकांनी असा रोख राखीव निधी किंवा रोख रक्कम ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अशी रोख राखीव निधी ठेवावा किंवा ही रोख रक्कम ठेवावी. ही तरतूद महत्त्वाची या कायद्यामध्ये आपल्याला आढळते. नंतर ही जी विवरणपत्र आहे ह्या रोख राखीव निधीचं ते कशा पद्धतीने रिझर्व्ह बँकेला सादर करावं किंवा त्याचे काय अट आहे ते आपण बघू. आता त्याच्याबद्दलची तरतूद आहे ती म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्यातील अखेरच्या शुक्रवारी या अटींची पूर्तता झालेली असावी. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक महिन्यामध्ये फेब्रुवारी वगळता
प्रत्येक महिन्यात 30 ते किंवा 31 दिवस असतात. तर ही एक महत्त्वाची तरतूद आहे. प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्यातील अखेरच्या शुक्रवारी या अटींची पूर्तता झालेली असावी. म्हणजे पंधरवडा म्हणजे 1 ते 15 तारीख किंवा 15 ते 30 या दरम्यानचा जो कालावधी आहे त्याला म्हणतो पंधरवडा. आणि ह्या पंधरवड्याच्या शेवटच्या शुक्रवारी ह्या वरील ज्या अटी आहे त्यांची पूर्तता या सहकारी संस्थांनी किंवा सहकारी बँकांनी केलेली असावी. ही एक महत्त्वाची तरतूद या कायद्यात आढळते. त्याच्यानंतर पुढची तरतूद आहे, महिना संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत रोख राखीव निधीचा तपशिलांचा विवरणपत्र किंवा ह्या तपशिलांचे विवरणपत्र रिझर्व्ह बँकेकडे पाठवणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक पंधरवड्यामध्ये शेवटच्या शुक्रवारी या अटींची पूर्तता होणे तर आवश्यकच आहे. मात्र पुढच्या महिन्यात मागच्या महिन्यामध्ये जो पुढच्या महिन्यातील 15 दिवसाच्या आत ही सर्व रोख राखीव निधीचा तपशील किंवा जे विवरणपत्र आहे ते रिझर्व्ह बँकेकडे प्रत्येक सहकारी बँकेने पाठवणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. ही महत्त्वाची अट किंवा शर्त किंवा नियमावली या कायद्यामध्ये सहकारी संस्थांबद्दल दिलेली आहे. अर्थातच ती भांडवल व रोख राखीव निधीबद्दलची. आता पुढे आपल्याला इतर नियम व अटी व शर्ती आपल्याला बघायच्या आहे. तर याच कायद्याचं म्हणजे सहकारी संस्थांना लागू होणारा अधिनियम 1965 मध्ये कलम 19 अनुसार रिझर्व्ह बँकेने कायद्याने निर्धारित केलेल्या अटी आणि मर्यादा यांच्या पलीकडे कोणत्याही सहकारी संस्थेचे भाग शेअर्स कोणत्याही सहकारी बँकेला धारण करता येणार नाही. याचं स्पष्टीकरण मी असं देतो की कलम 19 अनुसार रिझर्व्ह बँकेने कायद्याने निर्धारित केलेल्या अटी आणि मर्यादा यांच्या पलीकडे कोणत्याही सहकारी संस्थेने किंवा कोणत्याही सहकारी बँकेने किंवा कोणत्याही सहकारी बँकेचे शेअर्स किंवा भाग हे धारण करता कामा नये. म्हणजे रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या अटी व शर्ती राखूनच जे शेअर्स आहे ते भाग आहे ते धारण करावे. त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही सहकारी बँकेने दुसऱ्या सहकारी बँकेचे शेअर्स किंवा भाग धारण करू नये. ही महत्त्वाची अट किंवा शर्त या कायद्यामध्ये कलम 19 नुसार स्पष्ट करण्यात आलेली आहे. याच कायद्याचं कलम 19 असं सांगतं किंवा अशी तरतूद त्याच्यामध्ये आढळते की कोणत्याही सहकारी बँकेला आपलाच भागांचा किंवा कोणत्याही सहकारी बँकेला आपल्याच शेअरच्या भागांची तारणावर कर्ज किंवा अग्रिमे देता येणार नाही. म्हणजे माझ्याकडे एखाद्या एक्स सहकारी बँकेचे शेअर्स किंवा भाग आहे तर मी तेच शेअर्स किंवा तेच समभाग हे त्याच सहकारी बँकेकडे तारण ठेवून त्याच्यावर कर्ज मी मिळवू शकणार नाही. म्हणजेच कलम 20 असं सांगतं की कोणत्याही सहकारी बँकेला आपल्याच भागांच्या किंवा शेअर्स आपण त्याला म्हणतो त्याच्या तारणावर कर्ज किंवा अग्रिमे देता येणार नाही. ही सुद्धा एक कलम 20 नुसार महत्त्वाची अट किंवा शर्त या कायद्याने स्पष्ट केलेली आहे. नंतर पुढे अजून हा कायदा स्पष्ट करतो किंवा तरतूद आपल्याला सांगतो ती म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांना, संचालकांना अथवा संचालकाच्या हितचिंतकांना तसेच संस्थांना योग्य तारणाशिवाय कर्ज देऊ शकणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की सहकारी बँक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळतो. तो का आढळतो? कारण संचालक मंडळ आपल्या मर्जीप्रमाणे किंवा व्यवस्थापन मंडळ आपल्या मर्जीप्रमाणे आर्थिक व्यवहार करतात. म्हणून इथं एक तरतूद या कायद्यामध्ये अशी दिलेली आहे की ती आपल्याच अधिकाऱ्यांना, संचालकांना अथवा संचालकांच्या हितचिंतकांना तसेच त्याच सहकारी बँकेच्या संस्थेला योग्य तारण असल्याशिवाय कर्ज देता येणार नाही. ही अट किंवा ही महत्त्वाची अट किंवा शर्त हे या सहकारी बँकांच्या आर्थिक धोरणामध्ये किंवा अर्थ बाजूमध्ये गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी ही महत्त्वाची तरतूद या बँकेमध्ये किंवा या कायद्यामध्ये दिलेली आहे. इथपर्यंत आपण आज सहकारी बँकांची विविध अटी व शर्ती बघितल्या, त्यांच्याबद्दलच्या नियमावली बघितल्या, सहकारी बँका कोणकोणत्या आहेत ते बघितलं. तर पुढच्या लेक्चरला आपण अजून याबद्दलच्या अटी व शर्ती बघू किंवा नियमावली बघू. इथपर्यंत थँक्यू, धन्यवाद.